नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत मराठी विभागाचे विभागाध्यक्ष विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर प्रल्हाद होंडे सर आपल्यासोबत आहेत. संत साहित्यांचा त्यांचा खूप गाढ अभ्यासक आहेत ते संत साहित्यांचे. आणि आज आपण बघतोय की वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशी असेल, विठ्ठलाचे आपण भक्त असतो. परंतु काय होतं की वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम असेल, ज्ञानेश्वर असेल, एकनाथ असेल, यांचे अभंग आपण वाचत असताना आजही आपल्या वर्तमान जीवनामध्ये त्यांचं किती महत्त्व आहे तसं कबीरांनी सांगितलेलं आहे. परंतु या अभंगाच्या माध्यमातून आपण फक्त त्यांचे अभंग वाचत असतो, परंतु त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत, जे विचार मांडलेले आहेत, खरं तर ते आज वर्तमान काळामध्ये जीवनामध्ये अंगीकारणं फार काळाची गरज आहे. तर त्या संदर्भातच आपण आज डॉक्टर होंडे सर सोबत आपण हितगुज करणार आहोत आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं ते आपल्याला मार्गदर्शनही करणार आहेत की आज वर्तमान काळामध्ये ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, एकनाथ असतील, यांच्या अभंगाची आज वास्तविकता काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं प्रेरक गुरु यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर, आपण गेल्या अनेक वर्षापासून संत साहित्याचे अभ्यासक म्हणून काम करत असताना संत साहित्याचा जर आपण एक प्रवाह बघितला तर खरं तर ज्ञानेश्वरापासून आता मला मी अगोदरच माझा परिचय देतो मित्रांनो. मी हिंदी विषयाचा विद्यार्थी आहे, परंतु सरांकडून मला जाणून घ्यायचं आहे की या एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव असतील, अशा वेगवेगळ्या अँगलनी सर आपल्याला सांगणार आहेत. तर सर, आपण खूप दिवसापासून आपण याच्यामध्ये संशोधन सुद्धा केलेलं आहे. तर खरं पाहिलं तर आज संत ज्ञानेश्वरापासून ते आतापर्यंत जे असतील मराठी संत साहित्यामध्ये जे काही संत झालेले आहेत, त्यांचे विचार, त्यांचे अभंग आणि आज वर्तमान काळामध्ये त्याची काय महत्त्वाची भूमिका आहे आणि काय लोकांनी ते केलं पाहिजे याच्या संदर्भात आपण सविस्तर सांगा. सरचा चांगला प्रश्न विचारला की वारकरी संप्रदाय आणि ज्ञानेश्वरापासून थेट तुकाराम असतील, एकनाथ असतील, या सर्व संत साहित्याचा वर्तमानकालीन काय संदर्भ आहे, एकदम सुंदर असा प्रश्न आहे. खरं तर संत साहित्य म्हणजे काय, संत म्हणजे काय, अगोदर काही बाबी आपण समजून घेतलं. नक्की नक्की आहे की संत म्हटल्यानंतर आपल्याला काही गीतं पाहायला भेटतात की रंजले गांजले त्याशी म्हणे दोहापुरे, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. म्हणजे संत लक्षणे रंजल्या जीवाची जो करी खंत, तोच खरा संत, तोच खरा साधू. हा, पण त्याच्या संदर्भात त्याच्याबरोबर आम्हाला हे पण सांगायचं की आज वर्तमान काळात ते संतही सांगा, त्याची तुलना करत त्याच्यासोबत. हे संत म्हणजे काय, पहिल्यांदा ही संत परंपरा कुठून सुरू झाली. दुसरा प्रश्न आपला की 13व्या शतकामध्ये खास करून ही वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली 13व्या शतकामध्ये. त्या काळामध्ये समानकालीन महानुभाव संप्रदाय होता, पण वारकरी संप्रदाय त्याच काळामध्ये हे दोन्ही संप्रदाय उदयाला येत होते. अच्छा. आणि ज्ञानेश्वरांचे वडील यांनी हा संप्रदायाची म्हणजे भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय म्हणजे भागवत संप्रदाय, की कोणताही संत आपल्याला अभ्यास करताना नुसता त्या संतांचा अभ्यास करता येतो, त्याची परंपरा शोधत गेलं की आपल्याला त्या परंपरेचा शोध हा वारकरी संप्रदायापर्यंत नेऊन पोचवून टाकतो. नक्की. म्हणून आपल्याला काही अंशी वारकरी संप्रदायाचा विचार करावा लागतो. 13व्या शतकामध्ये जे काही सामाजिक वातावरण आहे, राजकीय वातावरण आहे, त्या वातावरणाशीही संत साहित्याचा संबंध असतो. या काळामध्ये 13व्या शतकामध्ये सगळीकडे यवनी वातावरण म्हणजे मोघल वगैरे हे या काळामध्ये आपल्याला दिसतात. वगैरे या काळामध्ये हे या सगळ्या राजवटीमुळे समाज हा भयभीत झालेला आहे. आणि मग ह्या समाजाला एक संघ ठेवण्यासाठी काहीतरी ईश्वर, तत्वज्ञान म्हणजे आपला धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी समाजामधील हे संत, मी मागाशी विचार सांगितला संत म्हणजे कोण, की हे समाजाचे खरं तर हे डॉक्टर आहेत. समाजाचं आरोग्य बिघडल्यानंतर कसं त्याला ट्रीट केलं पाहिजे, त्याला कसं उपचार त्याच्यावर केले पाहिजे, समाजाचं जे संतुलन आहे, मानसिक संतुलन आहे, ते टिकून ठेवण्यासाठी म्हणजेच त्यांचं जीवन जगण्याची पद्धती म्हणजे धर्म टिकून ठेवण्यासाठी हे सर्व संत म्हणजे जीवन पद्धती प्रयत्न करत असतात.
म्हणजे धर्म टिकवण्यासाठीच नाही तर समाजामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडवण्यासाठी त्यांना म्हणजे भयमुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना सांगणं किंवा त्यांना विचाराची देवाणघेवाण करून चांगल्या पद्धतीनं त्यांना म्हणजे आता जसं आमचे हे आहेत कबीर, संत कबीर आहेत, ज्यांनी अंधश्रद्धेवरती असं खूप टीकात्मक त्यांनी हे केलेलं आहे की जातीनं पूछे साधू की पूजली जे ज्ञान. त्यांनी म्हणजे ना हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई कोणत्याही धर्माला त्यांनी सोडलेलं नाही, आहे का नाही. की कबीर म्हणतात तसं की चक्की का ते एक छान त्यांचं पद आहे की दुआ आहे की पत्थर पूजे सो हरी मिले, मैं पूजू पहाड़, घर की चक्की कोई न पीसे, क्या पीस खाय संसार. म्हणजे तुम्ही जर दगडाला देव मानत असाल तर मी पहाडाला पुजतो, आहे का नाही. आपण घरातलं जे जात आहे त्याला तुम्ही जर नाही पिसलं तर मग ते आटा कुठून भेटणार तुम्हाला, पीठ कुठून भेटणार आणि उपाशी मरणार ना. पण त्या जात्याला तुम्ही देव माना असं कबीर असं म्हणतात. तसं वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा सत ज्ञानेश्वराने असेल, तुकारामाने असेल असे काही अभंग आहेत का की जे आजही ते वर्तमानामध्ये प्रासंगिक असतात किंवा आदर्शवादी आहेत, असं काही अभंग आहेत काय? सांगा बरं एखाद्या अभंग. की खरं तर तुम्ही म्हणाले किंवा मी मागाशी बोललो असं की जीवन हे स्थिर करण्यासाठी, समाजाला संस्कारित करण्यासाठी संत हे काम करत असतात. अगदी बरोबर. म्हणजे रंजल्या जीवाची जो करी खंत तोची खरा साधू तोची खरा संत. आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल विचार करत असताना, संत तुकारामांच्या बद्दल विचार करत असताना आपल्या अशा लक्षात येईल की तुकारामाच्या साहित्यामध्ये अंधश्रद्धा आहे, सामाजिकता आहे, त्याच्यानंतर परंपरेतून आलेलं साहित्य, वैदिक साहित्य असेल, या सर्वांचं निरीक्षण तुकारामांच्या गाथ्यामध्ये आपल्याला सापडतं. हा, आणि प्रामुख्यानं आपण जर याचा शोध घेत गेलो की संत का लिहितो बाबा, माणूस का लिहितो, तर त्यांच्या कुठल्या तरी अभंगामध्ये याचा आपल्याला शोध लागतो. की मग काय शोध लागतो की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. जन कुठे बुडा लागलेलं आहे, म्हणजे लोकांना कळत नाही धर्म काय आहे, तत्वज्ञान काय आहे, आणि आपण रूढी परंपरेच्या द्वारे काय पालन करत आहोत की हा खरा धर्म आहे का, की असं समाजाला कळत नाही. की काय होतं की काही नियम, तत्वज्ञान हे याच्यामध्ये काल गेला की कालामध्ये नर्मदेच्या गोट्याप्रमाणे त्याच्यातलं जे तत्वज्ञान आहे मूळ ते निघून जातं आणि त्याच्या नुसत्या रूढी तयार होतात. म्हणून संत हे नियमितपणे कोणत्याही कालखंडात घ्या की जीवनाबद्दलचा विचार, आणि माणूस खऱ्या तत्वज्ञानापासून दूर गेला की त्याला त्या तत्वज्ञानाकडे ओढून नेण्याचं काम आणि जीवन हे स्थिर करण्याचं काम संत साहित्य करत असतं. ते तुकारामानेही केलं आणि त्यांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांची भूमिकाही सांगितली. बरं सर, आपण सांगितलं की त्यांनी अंधश्रद्धा असेल, रूढी परंपरा असेल, याच्यावरती सुद्धा त्यांनी म्हणजे त्याचा कडाडून विरोध केलेला आहे. त्या काळात अशा अंधश्रद्धा वगैरे होत्या का, जसं आजही त्या चालू आहेत, जसं की आपण म्हणतो की भानामती आहे, देवाला जाणं हे करणं, तसं तुमच्या मराठी संत साहित्यामध्ये तुमच्या म्हटल्यापेक्षा आपल्या समजा की जसं की गोरा कुंभार आहे ज्यांनी आई वडिलांची सेवा केलेली आहे, पण ही लोक तीर्थक्षेत्राला जातात किंवा देवाला जातात. देवळा जाऊन आता एक तिचारोळी आहे ना की देवळात जाऊन लोक कीर्ती धोंडा पाणी दुकानात गेल्यासारखी वागतात आणि 4 आठाने टाकून काहीतरी मागतात, आहे का नाही. देवळात जाऊन देवापाशी मागतात, परंतु काय त्यांच्या कर्म जी कर्म करतात ना त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळत असतात. कारण जशी कर्म करतात तसे फळ आपल्याला मिळत असतात. मग याच्यावरही संत साहित्यामध्ये या संतांनी काहीतरी असे प्रहार केलेले असतील ना समाजासाठी. ही संत आपण संतांच्या साहित्याच्या केंद्रीभूत की साहित्याचा केंद्रीभूत आपल्याला अभ्यास केल्यानंतर 2 गोष्टी सापडतील आपल्याला, एक भक्ती आणि दुसरं उपदेश. अच्छा, त्या 2 भूमिका संतांच्या साहित्यामध्ये राहत आलेल्या आहेत. मग काय ते लिहिताच त्यासाठी की समाजाची धारणा ही चांगल्या पद्धतीने व्हावी आणि समाजाचं जीवन हे चांगल्या पद्धतीनं जावं. म्हणून वारकरी संप्रदायाने 13व्या शतकामध्ये उदय झाल्यानंतर सामान्य माणसाला त्याच्यामध्ये वाव देत असताना रामकृष्ण हा मंत्र दिला, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, जळीस तळीस काष्टी पाशानी देव आहे ही भूमिका दिली, आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते तुमचं कर्म करा, ते कर्माला वंचित करू नका, कर्मच्युत होऊ नका, ते कर्म व्यवस्थित करा, आणि हे कर्म केलं तरच ही ईश्वर सेवा आहे असा मौलिक उपदेश आणि तत्वज्ञान वारकरी संप्रदायाने दिलेलं आपल्याला सापडतं. म्हणजे ईश्वर हे निर्गुण निराकार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे.
म्हणजे जसं की आमच्या म्हणजे सगुण मनो की निर्गुण रे. हा, जसं आमच्या हिंदी साहित्यामध्ये जर म्हटलं की कबीर असतील, जयसे असतील, यांनी काय सांगितलं की चराचरामध्ये ईश्वर आहे. बरोबर. तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. तुम्ही हो. भुकेलेला अन्न दिलं हो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ईश्वर दिसतो. तहानलेला पाणी बरोबर. पाजा जळी त्याच्यामध्ये स्थळी हा. काष्टी पाषाणी. पण काही आमचे तुळशीदास असतील, ठीक आहे, किंवा सूरदास असतील, यांनी काय सांगितलं की बाबा जेव्हा जेव्हा भूतलावरती धर्माचा नाश होत बरोबर, असतो बरोबर. तेव्हा हो. ईश्वर मनुष्याचं रूप धारण करून या भूतलावर येत असतो अवतार आणि घेतो. हा अवतार घेत असतो. म्हणजे त्याने जसं की वाल्मिकी रामायणमध्ये सगळं सांगितलेलं आहे. परंतु त्याला कबीर विरोध करतात. अवतार कल्पनेला. हा, अवतार कर्म. ते म्हणतात की तुम्ही आम्ही म्हणजे तुम्ही ज्याला तुम्ही सहारा देता किंवा ज्याला तुम्ही भुकेलेला अन्न, तहानलेल्याला पाणी, आणि ज्याला घर नाही त्याला घर, ज्याला सहारा नाही त्याला सहारा देणं, त्याच्यामध्ये तुम्हाला ईश्वर निर्माण होतो. म्हणून तर म्हणतात ना की पत्थर त्यात त्याची म्हणजे भरपूर आहेत. बरोबर. त्यामुळे ते तशा पद्धतीनं हे करतात. परंतु ह्या दोन्ही गोष्टी जसं संत साहित्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की जळी स्थळी काष्टी काष्टी पाषाणी ईश्वर आहे. दुसऱ्या भाषेत चराचरामध्ये चराचरामध्ये ईश्वर जे आहे. शब्द सापडले पशु पक्ष्यामध्ये सुद्धा ईश्वर आहे असं ते सुद्धा मानतात. बरोबर. बरं, त्याच्यासोबतच आता मला वाटतं की संत एकनाथांचे भारुड आहेत. आणि आज भारुडाच्या माध्यमातून असतील संत एकनाथाचे असतील किंवा तुकारामाचे अभंग असतील, त्यांच्या अभंगानुसारच हे कीर्तनकार जे आहे हो. की एखादं पद घेऊन पूर्ण कीर्तन करून समाजाला एक प्रबोधन करण्याचं काम करत असतात. बरोबर आहे. तर पण लोक आज अंगीकारतात की त्याच हे खरं पाहिलं तर सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे. आज कोणीही तुकाराम वाचत नाही. ते वाचणारे असतात काही मंडळी, परंतु फार कमी मला दिसतात, आहे का नाही? किंवा एकनाथाचे भारुड असतील, वाचणारे कमी असतात. आता असं आपण गाडगेबाबापर्यंत येणारच आहोत. परंतु या लोकांचं जे साहित्य आहे ते वाचल्यानंतर अंमलात आणतात का? बरोबर बरोबर. का त्यांची गरज, काळाची आज गरज आहे का? हा एक माझा प्रश्न आहे. तुम्ही जे दोन प्रश्न विचारले ना, काळाची गरज आहे का, ही कोणत्याही काळाची गरज आहे, नुसती आजच्या काळाची नाही. ही कोणत्या काळाची गरज आहे? अगदी प्राचीन काळापासून घेतलं ते आजपर्यंत की ही मानवी जीवनाला संस्कारित करण्यासाठी हे संत नियमित काम करत आलेले, आणि त्याशिवाय माणसाला तरुण उपाय नाही. कारण जीवनामध्ये आज आपल्याला पैसे कमावा, आपण मुलाला काय करतो, इतके मार्क मिळव तितके मार्क मिळव हे सांगतो. पण संस्काराच्या दृष्टीने बाबा लोकांशी असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, या गोष्टीही त्यासोबत सांगणं गरजेचं आहे. त्या संत रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये तेच उपदेश केलेले आहेत. तुकारामही आपल्याला समाजाकडे पाहत असताना मन संस्कारित होण्यासाठी अशाच प्रकारे संस्कार केलेले आहेत. इतकंच नाही तर समाज हा, समजा उदाहरणार्थ तुकारामाचं उदाहरण आपण घेतलं आहे की लोकांना समजा काही काही मुलं होत नाहीत. मग मुलं होत नाही तर मग काय करतात, त्या काळामध्ये एवढी जागृती नव्हती, आणि जागृती नसल्यामुळे मग लोक ऋषी, एखादा बंधू साधू वगैरे याच्याकडे जायचे. पण त्या सुद्धा तुकारामांनी साधू कोणाला म्हणावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याची म्हणू नये साधू, जगी विटंबना बोलू. याला साधू नाही म्हणायचं. नुसते भगवे वस्त्र घालून ते लोकांना भावनिक ब्लॅकमेल करतात, याला साधू म्हणायचं नाही. मग कोणाला साधू म्हणायचं? की ज्यामध्ये ईश्वर आहे, जो खरं समाजाचे कल्याण करतो, ज्याचं वर्तन आणि बोलणं हे दोन्ही एक आहेत, याला साधू म्हणायचं. म्हणजे याचं बोलणं आणि चालणं त्याच्या आचरणामध्ये ते दिसलं पाहिजे की त्याचं आचरण कसं असतं, त्याच्यावरून ते साधू ओळखला पाहिजे. आज वर्तमान काळामध्ये असे साधू झालेले आहेत की एकमेकावरती इतकी टीका टिप्पणी करतात. आपण बघितले की जसं की ते रुद्राक्षाची माळा घेणारा तो एक कोणता साधू आहे, त्याची दररोज युट्यूबवरती व्हिडिओ येतात. आपण त्याच्यावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु आपल्या माझ्यावरती तरी कबीराचा इतका मोठा प्रभाव झालेला आहे. त्या अनुषंगाने मी साधू संत किंवा ईश्वराला जास्त खरंच मानत नाही बरं का. आई वडिलाशिवाय, आई वडील हेच आपले खरे तर ईश्वर असतात. परंतु हे लोक आजचे वर्तमान काळातले जे साधू संत असतील ते त्याला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याऐवजी अंधश्रद्धेमध्ये त्याला कसं आपल्याला लोटता येईल याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाखंड चाललेला आहे. जेव्हा बघत असताना मला बरेच साधू असे दिसतात की तुम्ही इसकी पूजा करू, तुम्ही याची पूजा करा, त्याच्या आज्या आकारचा घरा सकाळी उठा, लक्ष्मीचं हे एवढं करा, तेवढे मंत्र म्हणा, तुळशीला हे करा. आता याच्या मागे सुद्धा सायन्स आहे बरं का, असं मला वाटतं. तुळशीला पाणी का सकाळी घातलं पाहिजे, तुळस का लावली पाहिजे, खर तर बरोबर ऑक्सिजन देते पूर्ण वेळ आपल्याला. ऑक्सिजन देत असते, आणि ते एक त्यामुळे ते आपण त्याची पूजा केली पाहिजे.
ते लावलं पाहिजे घरापुढे. परंतु तुम्ही रुद्राक्षाचं पाणी प्या, हा हे करा, किंवा आता आता 8-15 दिवसापूर्वी खूप असं जया किशोरी किशोरी आणि ते 2-3 आता मला नाव माहीत नाही, खरं तर ते सांगायला पाहिजे होतं. त्याच्यावरती सुद्धा विडंबन केलं होतं की बाबा रजस्वता जेव्हा महिला होत असते, आता ती नैसर्गिक देणं असते मासिक पाळीची, त्या काळामध्ये महिलांनी पूजा अर्चा करू नये, काय करू नये. पण ज्या किशोरीने याच्यावरती सांगितलं की अरे बाबा तुम्ही याच पोटातून बरोबर याच रक्तातून निर्माण झालेले आहात, तेव्हा तुम्ही बाटलेले नव्हतात का? बरोबर. पण त्याला सगळ्या जे आताचे वर्तमान काळाचे साधू संत आहेत त्यांनी खूप विरोध करायला की नाही, पण ही नैसर्गिक धारणा आहे ना, बरोबर. त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? हा जो विचार नाही, संतांनी सुद्धा याबद्दल सांगितलेलं आहे हा. की विज्ञान अलीकडच्या काळामध्ये विज्ञान डेव्हलप झालं आणि विज्ञानाच्या माध्यमातून रसायन, जीव, भौतिक हे जगाला मौलिक देणगी अशी आपल्याला मिळाली. आणि यातून काय झालं, माणसाची विचार करण्याची जी शक्ती आहे ती वाढत गेली. चिकित्सक वृत्ती बऱ्या प्रमाणात वाढली, पण मोठ्या प्रमाणात नाही. म्हणून जोपर्यंत शिक्षण, आता भारत देशाचा जर विचार केला आपण, तर शिक्षणाचं प्रमाण जरी ढोबळमानाने वाढलं असलं तरी त्याला सूक्ष्म असं शिक्षण मिळावं की ज्यानं माणसाची विचारशक्ती चिकित्सकपणे वाढावी, अशा पद्धतीनं झालेलं नाही, मला असं म्हणायचं. दुसरं असं की संत तुकारामाने ही समाजात चाललेल्या चाली, रीती, रूढी, परंपरा, आता तुकारामांचा काळ म्हणलं तर 17व्या शतकातला आहे, 1608चा त्यांचा जन्म आहे. त्या काळातलंही निरीक्षण तुकाराम नोंदवतात की त्यांना जे दिसतं समाजामध्ये, किंवा मुलं होत नाही, तर मग मुलं होण्यासाठी काय होतं की महिला माणसं साधूकडे जातात त्या काळामध्ये, की कारण त्यांचा वैचारिक दृष्टिकोन तसा पोचला गेलेला आहे की सगळ्यांची उत्तरं त्यांना कुठं देव आणि ऋषीमुनीकडे सापडतील. वैचारिक पिंड तसा पोचल्यामुळे तिकडे शोधतात. ऍक्च्युली तसा विचार नाही. जर चांगलं शिक्षण मिळालं तर माणसं पुस्तक, डॉक्टर यांच्याकडे जाऊन त्याची उत्तरं शोधतील. तर तुकाराम काय म्हणतात त्याच्याविषयी की साधू संतांकडे जाऊन बघा लेकरं बाळ तुम्हाला होणार नाही. ते अभंगाच्या माध्यमातूनच सांगतात, काव्याच्या माध्यमातून, की लग्न न होता जर मुलं होत असतील तर लग्न करायची काय गरज आहे का नाही, की असं ते शुद्ध अभंगातून सांगतात. का बरे करणे लागे पती, 900 पोरे होती तर का बरे करणे लागे पती. किती चिकित्सक आणि सूक्ष्म असा विचार आहे की आपण हा लक्षात घेतला पाहिजे. जर तुकाराम महाराजांचा सारखा संत असं सांगत असेल तर त्या सांगण्यामध्ये काहीतरी आहे, हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तिकडे पुन्हा जा गेलं नाही पाहिजे की याचा फायदा काही जे ढोंगी साधू, तुकारामाने त्याला नाकारलेला आहे, संत म्हणू नका, जे आचार विचार सारखा नाहीत असे नसलेले, की ते लोक जर असं करत असतील तर त्या लोकांच्याकडे आपण गेलं नाही पाहिजे. असं त्या काळातलं निरीक्षण तुकारामांनी अभंगाच्या माध्यमातून नेमलेलं आहे. शेंदरी बेंदरी दैवते ही सुद्धा तुकाराम महाराज त्यांना नेऊन नदीत टाका असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या अभंगातून सांगतात. हे काय माझ्या मनाचं नाही, अभंगातून सांगतात की असे सूक्ष्म निरीक्षण मुलावशीला आहे. आणि आपण कोणाला भजलं पाहिजे, कोण देव मानला पाहिजे, कोण मॉडेल मानलं पाहिजे. त्या काळात वारकरी संप्रदायाने विठ्ठल नावाचं एक मॉडेल दिलं. एक लोक त्यांना भारत देशामध्ये ईश्वराचं रूप मानतात की मग ह्या संप्रदायाचा एक आधारस्तंभ, प्रेरणास्थान विठ्ठल आणि रखमाई दोन दिले. त्याच्यात भावनिक अर्थ असतील, आध्यात्मिक अर्थ असतील, खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिले गेले. आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये एक मोठी अशी चळवळ निर्माण झाली. त्यानिमित्तानं वाङ्मय निर्माण झालं, त्यानिमित्ताने संत साहित्य निर्माण झालं आणि संतही निर्माण झाले. या सगळ्यांचं जे हेतू आहे भक्ती आणि उपदेश. अगदी बरोबर आहे. कारण लोकांमध्ये जर ईश्वराप्रती थोडीशी भीती जर नसती तर आज वेगळा हाहाकार आपल्याला दिसून आला असता, अनाचार माजला असता. म्हणून एक कुठेतरी आपण जेव्हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असतील मुलं जन्माला येत असतात तेव्हा आपण त्यांना सांगतो की नाही बरं का, तू वाईट करू नको, नाही तर देव काय करतं तुझं नाश करू शकतो. आपण जर वाईट कृत्य केली तर देव आपला नाश करतो. ही एक देवाची संकल्पना आपण मुलांमध्ये रुजत असतो आणि तीच मुलं मग ही परंपरा पुढे रुजत असतात. म्हणून आपण जिथे मंदिर असतं, जिथं आपण देवाचं स्थान मानतो, त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही कुविचार असतात ते दूर निघून जातात आणि पॉझिटिव्ह भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते. परंतु आजही आपण बघतो सर की खरं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आपल्या भारत देशामध्ये आता नाही म्हटलं तर 70% देश आपला ग्रामीण भारत भागाशी जोडलेला आहे.
परंतु ग्रामीण भागामध्ये आजही काय होत असतं की बरेच लोक जे आहेत की आजही साधू संतांकडे जातात, देवाला नवस सायास करतात, पुत्रप्राप्तीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. खरं तर आज आपण 21व्या शतकामध्ये वावरतो. 21व्या शतकामध्ये वावरत असतानाही आपण आजही अंधश्रद्धेतून बाहेर निघालेलो नाही असं मला वाटतं. किंवा आता आम्ही प्रत्येक गावामध्ये यात्रा उत्सव वगैरे होत असतात, तर यात्रा उत्सव ह्या त्या गावातील कुलदैवताच्या नावावरती परंपरा प्रबोधनाच्या चळवळीच आहे. हा प्रबोधनाच्या चळवळीच आहे. यात्रा महोत्सव सुद्धा. एखाद्या गावामध्ये यात्रा भरणं म्हणजे ती त्या ईश्वराच्या नावाने भरवायची, त्या तिथे प्रबोधन करायचं आणि समाजाचं मन हे संस्कारित करायचं, हाच हेतू त्या मागे होता. पण काही लोकांनी, पोटभरू लोकांनी त्याची मोडतोड करून त्याच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी तयार केल्या आणि म्हणून समाजामध्ये अधपतन होण्याचं काम. आणि मध्ययुगामध्ये आपल्याला शिक्षण नावाची गोष्ट आपली गेली आणि लोकांमध्ये राहिली नाही. 700 वर्ष मोगल असतील, ब्रिटिश असतील, ही सत्ता येत राहिल्या आणि मग नीटपणे या इथल्या समाजाचं वैचारिक भरणपोषण शिक्षण झालं नाही, आबाळ झाली. आता कुठेतरी आपण 75 वर्षापासून आपला स्वतंत्र संसार सुरू केला, यात कुठेतरी शिक्षण मिळायला लागलं, म्हणून ही आज काही दिसत आहेत आपल्याला चांगली फळं, तर ही या शिक्षणाच्यामुळे दिसू लागलेली आहे. अगदी बरोबर सर, तुमचं अगदी बरोबर की शिक्षणामुळे माणूस हा सुसंस्कृत होत असतो, ज्ञानी होत असतो. त्यांनी वेगवेगळ्या अंधश्रद्धेला त्यांनी बाजूला एक फाटा फोडलेला आहे. परंतु आपण आजही बघतो की जेव्हा विवाह विधी होतात, आपले 16 संस्कार जे हिंदू संस्कृतीमध्ये होत असतात, तर आपण आजही पूजा अर्चा किंवा ब्राह्मणाद्वारे विधी करूनच त्या पूर्ण करत असतो. जसं की लग्न झाल्यानंतर सत्यनारायण असेल, लग्नामधील पूजा असतील, घराचं वास्तुशांतीची पूजा असते की आपण नवीन वास्तू उभारली असताना आपण वास्तूची पूजा करत असतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला अंधश्रद्धा दिसत नाही का? आता आपल्याला अंधश्रद्धा आणि श्रद्धा आणि पूजा किंवा याच्यामध्ये काही तुम्हाला सायन्स दिसतं का? संबंधी आपल्याला विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की माणूस आहे, माणूस विचार करतो की जग आहे बाबा, झाडं झुडपं आहेत, पण याला नियंत्रित करणारा कोण आहे? इथपर्यंत ज्यावेळेस माणसाचा विचार जातो त्यावेळेस माणूस म्हणतो नैसर्गिक वैज्ञानिकवादी असं म्हणतात की काहीतरी निसर्ग आहे, सामान्य माणसं म्हणतात देव आहे, की ह्या गोष्टी पुढे येतात आणि माणूस काय म्हणतो मग देवावर त्या गोष्टी सोडून देतो. म्हणून जगाच्या पाठीवर सगळ्या धर्मांचा जर अभ्यास केला तर प्रार्थना ही आहेच. अच्छा, प्रत्येक धर्मामध्ये निर्माण केलेली आहे प्रार्थना ही आहेच. कारण माणूस हा शेवटी आजांतरी कुठेतरी दुःख झालं, त्याला संकट आलं तर तो गांगरून जातो आणि मग या अवस्थेत काय केलं पाहिजे? तर आपल्या पूर्वजांनी मग फॉर्म्युले सांगितले बाबा की हे दगड आहे, हा मुख आहे, तिथं जा, हात जोड, मग तुला काहीतरी मिळेल. इथपर्यंत ठीक आहे, पण याचं कोणीतरी भांडवल करून जर बिझनेस करत असेल, धंदा मांडत असेल, तर ह्या पुढच्या गोष्टी वाईट आहेत. प्रार्थना करा, निरपेक्षपणे त्या तिथं जा, हात जोडा. तर ही गोष्ट प्रत्येक धर्मामध्ये, जगामध्ये आणि माणसाच्या सायकोलॉजीनुसार ही गोष्ट आवश्यक